लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. कराडजवळ दरीत सहलीची बस कोसळली. पिंपळगाव बसवंत येथील विद्यार्थी जखमी. बसमध्ये 40 ते 45 विद्यार्थी व शिक्षक. जखमींना कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू. बातमी कराड सातारा येथून. साताऱ्याजवळ पुणे बेंगळूर महामार्गावरील कराडजवळील वाठार गावाच्या हद्दीत आज सकाळी एक भीषण अपघात घडला. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील लेट बीपी ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या विद्यार्थ्यांची सहल घेऊन जाणारी बस जवळपास 20 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 40 ते 50 विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले असून सर्वांना तातडीने कराड येथील कृष्णा हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे. घटना सकाळी 6:30 ते 7च्या सुमारास घडली. वाठार येथील ब्रिजवर पुलाचे काम सुरू असताना बस चालकाचा तोल गेल्याने वाहन दरीत कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. दुर्घटनाग्रस्त बसचा क्रमांक MS04 GP 0920 असून ती एका खासगी ट्रॅव्हल्सची आहे. बस सुमारे 20 फूट खाली पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व बचाव कार्य सुरू केले. सर्व जखमींना कृष्णा हॉस्पिटलमध्ये हलवून उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यापैकी काही विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सूत्रांनी सांगितले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मोठी चिंता व भीतीची भावना निर्माण झाली आहे. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.